आता बघूया राजकीय वर्तुळात काय सुरू आहे त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। मार्कडवाडीत बॅलेट पेपरवर मतदान करण्यासाठी लोकांना धमकावलं गेलं। मुख्यमंत्री फडणवीसांचा आरोप, तर दादागिरी खपवून घेतली जाणार नाही, फडणवीसांचा इशारा। बहुमत मिळाल्यानं गांगरून गेले असतील, अंतर्गत कलहामुळे खातेवाटपाला उशीर होत असेल, प्रकाश महाजनांची टीका। विधानसभा उपाध्यक्षपद राष्ट्रवादीकडे राहणार, सूत्रांची माहिती। राजकुमार बडोले किंवा अण्णा बनसोडे संधी यांना मिळण्याची शक्यता। विरोधकांना विधानसभा उपाध्यक्षपद देण्याची मागणी अमान्य, सूत्रांची माहिती। भाजपचे आमदार राम शिंदे यांची विधान परिषद सभापती पदावर बिनविरोध निवड। उपसभापतीपदी नीलम गोरे यांची घोषणा। पक्षानं दिलेल्या संधीचं सोनं करणार, राम शिंदे यांची प्रतिक्रिया। सोलापुरात शहांच्या बाबासाहेबांवरील वक्तव्याच्या निषेधार्थ माथाडी कामगारांचं काम बंद आंदोलन। शेतकऱ्यांचा कांदा लिलावासाठी न उतरवल्यानं शेतकऱ्यांचा रास्ता रोको। आम्ही सुरू केलेली एकही योजना बंद होऊ देणार नाही, अधिवेशनानंतर लाडक्या बहिणींच्या खात्यात डिसेंबरचा हप्ता जमा होणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती। अजित पवारांना सगळे कायम उपमुख्यमंत्री म्हणतात, पण अजितदादा एक दिवस नक्की मुख्यमंत्री होतील, त्यासाठी त्यांना शुभेच्छा। देवेंद्र फडणवीसांचं विधिमंडळात वक्तव्य। भाजप आमदार रणजितसिंह मोहिते पाटलांना सहकार विभागाची कारणे दाखवा नोटीस। शंकर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्षपद रद्द होण्याची शक्यता। मोहिते पाटील बेकायदेशीर कर्जवाटप प्रकरणी गोत्यात आल्याची चर्चा। रणजितसिंह मोहिते पाटील फक्त कागदोपत्री भाजपचे आमदार, 8 दिवसात त्यांच्यावर कारवाई होणार, राम सातपुतेंची टीका।